नमस्कार मंडळी. आनंदाची चैत्र चाहूल घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, एक कपल निघालंय MS जोबाच्या दर्शनाला. चला तर बघूया त्यांच्या दर्शनाच्या मार्गात काही अडचण तर येत नाहीये ना. हे प्रहसन दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी गावकरी. वने ये बाहेर तर पुरातून वाट तुटल ती ये बाहेर ये. काय तुटत पिटत नाही. पुण्यवान लोक येतात, एवढी लोक येतात, सगळे बाहेर पडतात. पुण्यवान लोक असतात ना, तीच बाहेर पडतात. वय वय या ना विज्ञानच तसं होय आहे ना? कसं पुण्य केला नसेल माणसान तो सुलकन बाहेर येतो होय आणि का? जर पाप झाला असेल ना तो अडकून राहतो का नाही. असं आहे का? असू द्या. नारळ घेता होय काय घे वने ये बाहेर ये. आई ये बाहेर. ये बाहेर ये. ये. आई आई ही. आता काय आर्मीत आहेस? ये आलीस ना बाहेर. काय वा वने. यमे जोबा बाबा सरा अरे यमे जोबा बाबा सरा बाबा बाबा हा. तो माणूस पण गेला आरपार होय, होय. आणि आई पण बाहेर आली हो पटकन. मी जाऊन बघू. जा जा पटकन ये, पुण्य कमवा बाबू जा. हे जा बाबू जा जा जा. अहमदच्या बाबा. देवा माझ्या आईला सुखात ठेव देवा. आणि बाबाचं काय हे? बाबाचं पण बोल. तुम्ही तुमचं मागा ना, मी आईसाठी मागितलंय ना. काय माणसं आहे ते. वा वा. चल चल चला चला हे चला. हो चल, हो, काय तुम्ही पण जा. हा कुठे इथे जा पटकन. गेळ लागला का? चल झालं अहो तुमचं. असं काय करताय तुम्ही? जा पटकन. मी नाही जाणार हा म्हणे आधीच सांगतोय. हो तुम्ही जा ना, असं काय अगं, सगळे जाऊन आलो ना. माझं नाही नवस बिवस बाई माझे. ऐक माझं. बरं नवस नको, पुण्य कमवायला तरी जा. मी नाही जाणार. जा ना लोक. मी नाही जाणार. हो जा 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 काय पुण्य केलं वय ना. जा नाही अडकणार जा. जा बाबा. ए मेजो बाबा ए मेजो बाबा ए मेजो बाबा ए मेजो बाबा या बाबा. बाबा या. या बाहेर या. बाबा बाबा आई आई बाबा अडकले वाटतं. ए, अडकले नाही ते, श्वास घेत असतील. येतील बाहेर या. बाहेर या. बाबा या. अडकलोय अडकलोय. अडकलं वय. बोला, मी अडकलोय. अरे अडकलं म्हणजे ह पापी आहे. पाप केली नाही ह्यानी. नाही हो, पाप नसतील काही नाही. आई म्हणजे बाबा आता बाहेर नाही येणार. बाबा इथेच मरणार. अगं, आई, माग- ओने ओने मी अडकलो. मला ओने केस बोलावा. मी अडकलोय. काय ते कर ना ओने. मी अडकलो. येतो नाही. मी अडकलोय ओने. मी पाप केले. अगं, ठाकूर करशील ना माझा. अडकलोय ना मी. अरे अरे मी अडकलोय. काहीतरी करा पाप बघा. पाप. ए, भाऊ अडकलेत ते. चले कोण आहे? अरे चल की बाहेर. हो, ते अरे हाय का? अरे चल की बाहेर. आज नाही, मी ते 2 रात्री 3 दिवसांचं पॅकेज घेतलंय काय? म्हणून थांबलो इथे. अरे कळत नाही अडकलोय तर तुम्हाला. अडकलेत. कशाला अडकलायस? बाहेर पड. अडकू नको. सगळी मोहमाया आहे. मायाजाळ आहे जीवन म्हणजे. अडकू नको. बाहेर पड. ए, बाहेर पड. चल निघ चल. मला काढा हो बाहेर. मला ते अडकले हो भाऊ बघा ना. काहीतरी करा ना. ए बाळा, निखिल काय करतोयस? अरे. अरे असं नाही निघणार बाळा. नाही अहो, बाबा तुम्हाला नाही काढताय मी. मग काय करतोयस? खिशातली घरातली चावी काढतोय. नाही म्हणजे कसं होईल, घरी गेल्यावर लॅच तोडायला नको ना, म्हणून चावी घेऊन ठेवतो. अरे माझं बाळ किती दूरदृष्टीचं आहे ना. ये बाळ मला पा दे. ये इकडे. अडकलाय. ब्लॉकची चावी शोधतोय तू. बाबा चावले. अरे त्यांची सवयच आहे चावायची. असंच करतात ते. जवळ गेले की पटकन चावतात ते. कुठे काय बडबडतेस तू? कशाला मारलात तुम्ही? माझं लेकरू बरोबर बोलत होतं. तिकडे घराबाहेर जाऊन असं बसून राहू का आम्ही? अगं म्हणजे काय मी इथेच राहणार आहे का? काय बडबडताय तुम्ही? बरोबर बरं पडताय. हा आता तुम्ही कधी निघाल ह्यांना माहिती आहे काय? मग? तोपर्यंत ह्या इथंच थांबायचा. ए चावी काढ चाल निघा घरी जा. चल. अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला? मला बाहेर काढा नाही तू. भाऊ बघा ना मग. बघा ना. काहीतरी काय करा. मी तरी काय करू? पापी माणूस आहे तो. नाही नाही हो, नाही काय केलं पापी. मी तर म्हणतो राहू द्या 15 दिवस इथंच. उपाशी राहिलं की नाही. चरबी सगळी निघल बाहेर.
बराबर बास्तीने येईन बाहेर बघा. काय बडबडताय अहो की पिकनिकला आलोय का मी 15 दिवस राहिला मला काय बरोबर बोलतोय तू असंही डाएटच्या नावाने बोंब आहेत तुमच्या. जरा राहिलं तर बाहेर येईल पटकन तुम्ही. स्वतः अडक ना मग माजलेस बघ तुझं किती का चवळीची शेंग आहेस तू. मी अडकले नाही, मी शेंगेसारखीच बाहेर आले. गप्प बसा. आता काय माणूस आहे हा एवढा अडकला तरी चरबी बघा किती त्याच्यात आहे ती. चरबी काय बघायची त्याच्यामुळे तर अडकलेत. गप्प ना, मार खाशील ना. आई आई बाबा असं कायमचे इथे अडकून राहिले तर बाई आपल्या घरी कोणतरी करता पुरुष पाहिजे ना आई. आणि मी पण आता एवढा मोठा नाही की मी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावर. आई तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी नवीन बाबा घेऊन येईन. पण आई ह्या वेळेला लक्षात ठेव आई, आपण आता सडपातळ बघू बाबा, हे असेवाले नको तू आपण. घरी चले तू घरी चल एवढा दरवाजा बांधतो अडकवतो आणि ॲमेच्युअरला तुझा बळी चढवतो की नाही बघ तू. निघा दी. अरे याला समजाव आधी सांगतोय. अरे ना, कशाला फोन जरा बंद ठेव बंद. तुम्हाला पण कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं हो? कशाला जायचं इथे झेपत नाही तर कशाला गेला तुम्ही? अगं तूच बोललीस ना म्हणून जबरदस्ती घुसवलंस आत. मी जात होतो का. हो, त्यांच्यावर कशाला वरटावाय बायको आहे ना ती हा तुमच्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलते ती. अरे तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आली ना, ती एकुलती एक लाडाची लेख आहे ती. हा? हा मानाची लेख आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे तो बापाचा. ती काय नुसतं घर नाही सोडून आली, स्वतःची स्वप्न तिकडून इकडे घेऊन आली ती. ह्याचं काय कळलं का? माया तशीच आहे, फक्त स्वप्न घेऊन आली ती. अरे बहिणाबाई काय म्हणतात, हा? लेकीच्या ग माहेरासाठी माय सासरी जाय. याचं काय ते? तू काय म्हणतोस? काय अगं हे तुझ्या बापानं आम्हाला काहीच नाही दिलं. मी कधी बोललोय त्याचं काय याला काय माहिती पण नाही. जायला सांग ना कपडे आलाय दर्शनाला इथं काय ए कोणे ती आली वने कोणे तिला थांबव वने. अरे मला नाही, माहिती इकडनं नाही. कोणी नाही मला. इकडनं नाही जाणार. वने इथून जाते. नेहमीच अरे लोक तुडवून चालल्यात मला सोडवा नाही तू. कसं काढू आता? अरे मी डेंजर अडकलोय मला सोडवा. मी डेंजर अडकलो. का आता का स्वतः अडकल्यावर प्रॉब्लेम होतोय, पण जेव्हा तुम्ही पैसे एफडी मध्ये अडकून ठेवता तेव्हा काय होतं त्याचा नाही विचार केला का वा? आ केलाय का विचार का वा त्याचा? अरे आज पैसा 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 करतोयस, उद्या काय घेऊन जाणार आहे सोबत? काय घेऊन जाणार आहे सोबत उद्या? कपाळावर 1.25 रुपया, बाकी काय नाही. कुठं आहे एफडी? तू एंट्री चुकीची घेतलीस की स्क्रिप्ट चुकीचं मिळालं. अरे तरी मी सांगत होतो काल आपण एकत्र बसून रिहर्सल करूया. माझा ऐकतो को बसा हो. हो काहीतरी कर. काका बघायला बाबा अडकलेत. मला गुदमारायला होतं. असे नाही बाहेर निघणार. मला गुदमारायला होतं. दोन्ही बाजूनं जोर लावायला लागेल. या या दानकडे दिसते ते मागणं या. मागून टाकला. मी पुढनं ओढतो. मी खेचा हा, मागून या टाकला. मागणं नीट, हा. मी इकडनं ढकलतो. ये मे जो बाबा बाबा. अरे ती मागून पण खेचते. अरे तोडत आहे का मधून मला. अरे हो येणं झालं काय असं बाहेर येणार काय सुलकन तो. एक काम करूया आपण ना ह्यांना फिरवूया म्हणजे बाहेर येतील. फिरवूया. हा, चला, घ्या, चालेल, फिरवा. चालेल. ऐका, बरं, फिरवा, घ्या. फिरवा. नाही, घ्या, घास फिरवा. पडा. इकडे. अरे घासला रे घासला. नाही नाही अजून अडकलोय. अशा नाही निघणार बाहेर. बाजूला व्हा सगळी. काय करताय? सगळी बाजूला व्हा. अहो, ऐका. सगळी बाजूला व्हा. ये मे जो बाबा बाबा बाबा. बाबांच्या हात तुटले, बाबांच्या हात तुटले. बाबा आता मला नाही मारणार. शर्टाच्या बाह्या आहेत हात तुटले तर. अरे अरे देवा. नाही नाही हात आहेत आहेत. आहेत हात आहेत. हे काय झालंय. अरे बस. ऐका मला ना वाचवाय यार. बरोबर आहे. मी काय म्हणतो आता हात तर काढलेला आहेत या माणसाला बाकीचा उघडा करून तेल लावूया. नको तेल नको तेल नको साबणाचा फेस लावूया म्हणजे गलकन बाहेर येतील. चालेल काका, तेल तसंही परवडणार नाही बाबांना. साबणाचा फेस घेऊया. ए, अरे बाप आहे ना रे. होय अरे मी अंगठी आहे काय बोटात अडकलेली. बरोबर. नाही हो नाही. कोणे काहीतरी हुळहुळतय. कोणे हुळहुळतय. वरे वरती चढ. वरे वरती वरती चढलं. वरे वरे वरती. वरे चावला. चावला. वरे चावला. बाबा अरे देवा
पहिल्यांदा आहे ना कोणीतरी चावलंय नाही ते दुसऱ्यांना चावत असतात चावलं ते दिसलं पण का चावलं कशाला चावलं चावणाऱ्याची व्यथा काय हा एकनाथ महाराज एकदा तुम्हाला सांगतो ऐका एकनाथ महाराज नदीच्या किनारी बसले होते बाहेर काढा. त्यांनी बघितलं इंचू बुडतोय होय काय? त्यांनी लगेच वंजळीत घेतलं देवा. विंचानं फासकन दंश मारला आणि बेनं पडलं परत पाण्यात मला बाहेर काढा. एकनाथ महाराजांनी परत त्याला वंजळीत घेतलं त्यानं परत चावलं तेवढं एका माणसानं बघितलं आणि त्यांना विचारलं महाराज अहो ह्यो विंचू तुम्हाला चावतोय पण तुम्ही त्याला काय वाचवताय त्याच्यावर महाराज काय म्हणले एखाद्याचा जीव वाचवणं हा माणसाचा धर्म आहे आई. आणि चावणं हा त्याचा धर्म आहे ऐक ना, तो त्याचा धर्म करतोय मला माझा धर्म करू द्या वा वा जवळ आहे ना, जवळ आहे. जवळ आहे. काय मला पण तुला चाव असं वाटतं. हा या धर्मानं आता तुला पण मला चावावं असं वाटणार अरे घे चाव चावता. ओ, 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 तुम्ही का मारला हो त्याला हे जायचं काही चोय होय तेव्हा. अरे काय इच्छू आहे आता काय त्याला एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान तुम्हीच दिलं ना अरे पण मी काय संत आहे का काय माणूस जाऊ तुम्ही काय माणूस मला बाहेर काढा. ऐका मला बाहेर काढा. अहो काय डोंगला डोंगळ आहेत आतमध्ये. चावतंय, चावतंय. अहो चावणार आत डोंगल्यांचा घुसलंय. घर आहे डोंगल्यांचा आत घुसलंय, चावलं. नाही चावणार काय 7 वाजलं की साप पण येतो आतमध्ये अरे थांबा, थांबा. अरे तू बाप है मेरा साप से डरता है थांबा थांबा गडबड करू नका. कोणी साप येणार नाही. कोणी काय शांत राहा शांत राहा शांत राहा कोणी साप शांत राहा मी सांगतो काय करायचं ही जी कमान आहे ना हा 2-4 जणांनी उचलली की उचलली जाते मग माणूस बाहेर पडतो काय समजलं म्हणजे ही कमान आहे ना ही दगडाची नाही आहे प्लायवूडची आहे का नाही काय? हो ती अशी उचलली ना की तुम्ही लगेच निघाल मगाचपासून काय सांगितलं तुम्ही विचारलं कुठे तुम्ही विचारलं असं सांगितलं असतं का नाही हा? उचल, या उचल. या पाहुणे या, या, या. ए, उचला. तिकडे जा. ए, हा, बाबू, ये जा बाबू. तिकडे जा. उचला बघू उचला उचला ये ना तो बाबा बाबा आले बाहेर बाबा आलं आलं बाहेर आले बाबा काय बाबा तुम्ही व्यवस्थित आहात ना बघितलंस जीवनात शाश्वत असं वा, 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 एकदम सरळ परफॉर्मन्स प्रसाद नाही मला वाटतं एकदम एमएच बाबा बाबा परफॉर्मन्स सरारापेक्षा प्रचंड एंटरटेनिंग होता हा विषय कॅरेक्टर्स अफलातून होती बने ओ हो एकच एक तो सटल पंच होता तो काय होता निघाली बाहेर आली. इतका सटल होता ना की तो क्या बात आहे वा वा मजा आली नवीन कॅरेक्टर एक मिळालं तुला आणि ते म्हणजे बॅटिंग केलीस तो अक्षरशः मजा आली आणि या सेटमध्ये एक एक भर पडत चालली आहे आणि तसं तो जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागलाय सो एकदा सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा जोरदार काय मजा आली मंडळी 2 बहिणींची जोडगोळी भेटली आहे हास्य जत्रेच्या जोडगोळीला बघूया त्यांच्यात काय गोळाबेरीज होतीये ते हेच दाखवायला मंचावर येत आहे जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवकर शा एक काजोल धावत येताना दिसली नाही रे काजोल पेक्षा पंच आला तर बघ एखादा एक गोष्ट चांगली झाली दोघांना एकच सीट मिळाली हा. इकडे तिकडे लफडी नाही फिरत राहायची बरोबर ते मीटिंग सुरू झाली रायटर मीटिंग हा मगाशी सुरू झाली मग सरांना सांगा मी तुझ्या बरोबर आहे ना तर परत लफडी करतील कुठे गेला म्हणून माईक चालू आहे चालू सॉरी सर मस्करी केली सर सर हा सर मी आणि श्रमेश एकत्रच आहोत ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत तर आम्ही एकत्रच मीटिंग जॉईन केली आहे हा हां सर
सर एक विषय सुचला होता. ते प्रसाद दादाचं आहे बघा, स्लो मॅन, गतिशील वेगेपूरकर. तर त्याच्यात ना प्रसाद दादा जो आहे त्याला पोलीस पकडतात. एका गुन्हा बघितला आहे त्याने, एक साक्षीदार म्हणून, आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि मग तो ना ते म्हणजे ते जो गुन्हेगार आहे त्याचं चित्र सांगतोय, रेखाचित्र काढायला. त्यात तो स्लो सांगतोय, मध्येच रडतोय, थांबतोय. तर याच्यावर काय होईल काय सर? सर हसले काय? सईडे शांतता आहे. मग रिजेक्ट होईल विषय. पण असं का? कसं आहे, तू विषय सांगितलास आणि मोठे सर असे मिशीत हसले ना की विषय ऍक्सेप्ट होतो. आणि विषय सांगितल्यानंतर समजा इकडे तिकडे बघत राहिले असे 2-4 वेळा तोंडावर हात फिरवला आणि असा घासला ना स्वतःला की रिजेक्ट विषय. मला माहिती आहे, विचारून घे मला. ऍक्च्युली आता उगाच सांगितला विषय. का? आता मी ना ऑब्झर्व केलंय, मीटिंग सुरू झाली आणि विषय सांगितला ना की रिजेक्टच करतात. मीटिंग लांबली, दिवस संपत आला आणि विषय सांगितला ना लगेच ऍक्सेप्ट करतात. त्यावेळी जो विषय घेऊन येतो ना तो देवदूत असतो त्यांच्यासाठी. खरं आहे. ये मालू ये, गरमालयच वाढलाय ना. हा? चल ये ये, देऊ काय हात देऊ, ये. आपलाच डबा आहे काय. काय मालू, आपण ना पुढच्या वेळी एसीचंच तिकीट काढूया. हा? आता काय स्लीपर पण जनरल सारखंच वाटायला लागलंय ना. हा? काय मेला आपला अप्पर बर्थ कुठे. ये दिसला, ये दिसला, ये दिसला. ये आपला आहे, आपलाच आहे. ये सर ये. बसतेस कुठे बसा, बसतेस? बसा, बसा, बसा. तुम्ही बसा. थँक्यू. बस ग मालू बस. आई आई ग आई माझे बाय माझे शालू. काय ग मालू, कोण ग? यांना ओळखलंस काय? संजना काकीच्या दिराचे जावई आहेत काय हे? नाही ना, जिप्रेत तसाच दिस. अगं नाही, ते हास्य जत्रेतले चंगू मंगू ते टीव्हीवर दिसतात नाही, सोनी मराठीवर. गे बाय माझे तेच आहेत ग. बोलायचं काय त्यांच्याशी? नाही, बोलायला तसा काय हरकत नाही आहे. पण मी लय ऐकलंय ते ऍक्टर लोक आहेत ते लय आकडतात, लय माज असतो त्यांना. हा काय माज दाखवण्या इतपत तरी कॉमेडी करतात काय हे? काय रे पोरांनो, ओळखलं आम्ही तुम्हाला. तेच आहे ना तुम्ही कॉमेडी वाले, दत्तू आणि विराज. कशी चालली आहे कॉमेडी? नाही काकू, हेच आहेत ना. दत्तू विराज नाही काकू. पहिलं बरोबर ओळखला तुम्ही, कॉमेडी वाले. दत्तू आणि नाही नाही. नाही, प्रथमेश श्रमेश ते केस कापलेत म्हणून कदाचित ओळख नसेल. गे बाय माझे तेच आहेत, तेच आहेत. ओळखला तुम्हाला. तू तोच ना, इथे काहीतरी ठेवून बोलतोस ते. तोच आहेस ना तू. असा आणि तू तोच आहेस ना रे. कोण? नमस्कार वडक्कम, मी अकबर पेटकर. तोच आहेस ना. ओळखलं. हे हास्याचं करून बोलतो तेच. अजून एक काही त्याचं ते नाही का? आवडतं मला नाही आवडतं त्याचं ते. आमचा चौका आलाय भारी आहे. चिंचा चौका नाही ते, ची चौका. आम्हाला काय एवढं कळत थँक्यू थँक्यू चांगलं आहे पण चांगलं. थँक्यू नाही. बरं वाटलं. नाही पण ये पोरांनो, एक म्हणायला हरकत नाही हा. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात हास्य जत्रेमुळे आम्ही जगलो असं म्हणायला हरकत नाही. खरंच जगलो नाही. थँक्यू 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 थँक्यू. तू कशाला थँक्यू म्हणतोय? तुम्ही थोडे होता तेव्हा. मधनच गलती मारली. आम्ही बघतो
सगळं आम्हाला माहितीये बायो या पोरांनो भंकस करते मालू भंकस करते सॉरी हा भंकस राग नाही आला चालू दे नाही, काय काय- चालू आहे राग नाही आला ना भंकस मध्ये ना आमची खूप भंकस करताय तुम्ही असं मला वाटतं. नाही. आणि सगळ्यात मोठी भंकस काय माहितीये, आमची भंकस यांनी आम्हालाच लिहायला सांगितलं. पण काय आहे ना, आम्ही आता पोटारती आहोत, आमचे हात दगडाखाली आहेत, त्यामुळे ऐकायला लागतं सगळं. माहिती आहे आता तुमचे दगड कोण आहेत ते माईक बंद आहे ना, माईक बंद आहे हे ना. दगड. बंद आहे एकदा तुम्ही गोटे. बसा तुम्ही नाही, आम्ही आमची बस- मीटिंग आ- चालू चालू दे आहे चालू हास्य जत्रेचीच मीटिंग आहे ते गोटे मोसवा मी आहे मोठे मोठे ये काय कामाला कुठे एवढं दाखव. ये ते अहो, नाही, ते कसं ये तुम्हाला- परा ते मामांजी आहेत काय दाखव दाखव दाखव. आहे ऊस घेऊन बसली आहेत काय आलू दाखव जरा दाखव माझी मासा दाखव ये देवा, काय बघून हसतोय ग तुझ्या नाही नाही तुमच्याकडे बघून असं नाही ते विषय बोलतायत हा. ते तुमचं ते हसतोय. हसताय. चालू काय ग मालू माझ्याकडे बघून हसतो आता गुदगुल्या झाल्या काय नाही टायमावर भेटला असता ना मीच घेऊन गेले असते याला उसात हो काकू. लग्न नाही झालं ना ते म्हणून. हो पण त्यांचं वय 55 आणि आहे. त्यांचं लग्न झालंय झालंय. ऐका ना ते सर आहेत आमचे हा. काय चालू? हा मीटिंग चालू आहे. नाही नाही चांगलेच बाय चांगला केस एकदम कोंबडाच काढलाय की असा तुला नाही तुझं मीटिंग चालू ये परांनो गावी चाललाय नाही गावी म्हणजे रत्नागिरीलाच जातोय हा. आम्हाला इव्हेंट आला एक रत्नागिरीला वा. तिथे गेस्ट म्हणून बोलवलंय आम्हाला दोघांना दोघांना. चांगलाय चांगलाय चांगलं कामं केली पाहिजेत चांगलं भाऊ भाऊ आहेत काय तुम्ही दोघं नाही ते प्रथमेश रमेश आहे म्हणून विचारलं नाही ते काय आहे आम्हाला सगळेच असं बोलतात की तुम्ही भाऊ भाऊ आहेत का किंवा पण आम्ही भाऊ भाऊ नाही नाहीये. 2009 पासून आम्ही एकत्र काम करतो एकाच कॉलेजला होतो ना हा. त्यामुळे आमचं ट्युनिंग चांगलं आहे तर सगळ्यांना असं वाटतं की भाऊ भाऊच आहेत की वाटत पण नाही तोंडावरून भाऊ भाऊ नावावरून वाटत आता बोललात ना भाऊ भाऊ आहेत विचारते नाही पण दिसता तुमचं बॉन्डिंग का काय आहे ते दिसतं आम्हाला टीव्हीवर थँक्यू. चालू दे पण एक विचारू काय काय म्हणजे तुम्ही जे स्किट करता ना हा. त्यात हा जास्त बोलतो आणि तू कमी बोलतोस का रे म्हणजे हा तुला बोलू देत नाही की तुला ऍक्टिंगच कमी येते हे बघ बाय माझे मी स्पष्ट बोलणारी बाय मी काय कोणाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही नाही बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे मी का. आपलं पण कसं आहे स्किटची जशी डिमांड असते ना तसं आम्हाला परफॉर्म करावा लागतो तसंच. हा हा म्हणजे तो उत्तम कलाकार आहे मी सांगण्याची गरज नाहीये वेगळी तुम्हाला जजेस सांगतात बऱ्याच वेळेला ते नाही, नाही. असं आणि कसं तो फ्रस्ट्रेट चांगला होतो म्हणून तो फ्रस्ट्रेटिंग साईडला असतो एवढंच आहे बाकी काय नाही. नाही असे तुमचं वरती आहे ना बर्थ बसतो ना जरा वेळी ते आता वरती एवढं चाडा हा ते मीटिंग पण चालू आहे ना ते नाही, थोडं करा. मध्ये मध्ये तुम्ही नाही नाही असू दे चांगलंय कामं केली पाहिजे पोरांनी तू कार्य उभा बस नाही नको एवढ्या याच्यात चिमटाल तुम्ही मला. कॉमेडी करतोस काय इथे चांगली करतोस थांबा ना काय चालू तुझं गंमत केली रागवू नको नाही नाही. आनंद चेहऱ्यावर दिसते मला. बाकी ये परा नाही बाहेरचे ही कामं करून पैसे जास्त मिळत असतील ना पेमेंट हा मिळतात चांगलं मिळतात चांगलं मिळत मालू हा यांनी ना बाहेर कामं मिळवलीच पाहिजेत का ग दोघांच्या तोंडाकडे बघून वाटतं यांना हास्य जत्रेत सगळ्यांपेक्षा कमी पेमेंट असेल बघून वाटतं. बघ ना. काकू काय होतं माहितीये तुम्ही हळू बोलताय पण सगळं डायरेक्ट ऐकू येते. ऐकू आलं काय ऐकू आलं. मग मी थेटच विचारते काय रे तुमच्या दोघांना हास्य जत्रेत काय कमी पेमेंट आहे काय सगळ्यांपेक्षा नाही ते सुपारीला जाताय ना तिकडनं पैसे कमवताय म्हणून विचारलं नाही म्हणजे कमी आहे काय आहे थोडं कमीच आहे बग बोलले पण ना मी तुला आम्ही उशिरा जॉईन झालो त्याच्यामुळे जरा थोडी लपडी झाली. विचारी ग पोर नाही राहू दे, राहू दे. एवढं काय नाही. वाईट वाटत रे वाईट नाही पाहिजे ना असं पण मग सुपाऱ्याचं म्हणाल तर थोडं वेगळंच आहे आमच्याकडे. काय ज्यांचं सगळ्यात जास्त पेमेंट आहेत ना ते सगळ्यात जास्त सुपाऱ्या मारतात आणि ज्यांचं सगळ्यात कमी पेमेंट ते कमी सुपाऱ्या तिथले आम्ही म्हणजे हे जे सुपाऱ्या सोडतात ना ते आमच्याकडे येतात
म्हणजे जे नाही ते तिथे तुम्ही आहे. येस 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 असंच आहे. म्हणजे उद्या दुसरी नोटबंदी झाली ना तरी आमचं पेमेंट करायला कोणाला प्रॉब्लेम नाही येणार. एवढं कमी घेतो आम्ही. लय कमी नाही. यांची कॉमेडीच कमी असेल म्हणून कमी पेमेंट असेल त्यांना. हो ऐका ना काकू, आता तुम्ही हळू पण बोलत ना, डायरेक्ट बोलताय हो. डायरेक्ट नका बोलू, असं काय नाही. हे वाईट वाटतं, रागवू नको. तुम्ही ते हात नका फिरवू. नवीन कट मारलाय. अहो कसं काय नाही, आमचं चांगलं काम आहे, आमचं काम आवडतं त्यांना, म्हणून आम्ही शो मध्ये आहोत. हा तुम्ही शांत बसा ना. नाही, नाही. तुम्ही सर्कॅस्टिकली मान डोलू नका. नाही नाही आवडत असेल तर काय, आवडत असेल तुमची कॉमेडी, पण मग तुमची कॉमेडी आवडते, मग 3च फॉर्मॅट काय आहेत रे तुमचे? आता काय हे घे, मी जे बघितलं, मी बाई स्पष्ट बोलते, मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. 3च फॉर्मॅट, काय तर तो शेंद्रू, तो सलीम अकबर आणि चीज चौका, 3च फॉर्मॅट. आता मला सांगा मालू, उद्या जर हे तिन्ही पण फॉर्मॅट बंद झाले तर हास्य जत्रेत असाल काय? असू आम्ही असं जत्रे वेगळं केलं पाहिजे असं बोल. वेगळं करतो आम्ही. तुम्ही पूर्ण असं जत्रा बघता का? जे आवडतात त्यांचे एपिसोड बघता. आम्ही बघतो सगळ्यांचं बघतो, सगळ्यांचे बघतो. आणि वेगळे वेगळे काय रे, माहितीये तुम्ही काय वेगळं करतात ते? तो गौरवचा मित्र, आंदोलन करणारा कार्यकर्ता, चायवाला, कंगवेवाला आणि काय आहे, आणि या काही एपिसोड मध्ये तर हा स्किट मध्ये पण नव्हता, हसायला बसवला माझं प्रीशूट झालं होतं त्या दिवशी, प्रीशूट. आम्हाला काय दिसत नाही, आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोलतो. दिसतं ना, मग रिसेंट एपिसोड काढून बघा. आम्ही नुकतं तो साऊंड रेकॉर्डिंग केलं असं कॅरेक्टर करून. नॉर्मली पण असंच बोलतो. नाही बोलत आम्ही. काय 4 वाक्य होती, कौतुक केलं सगळ्यांनी माझं. त्याच्यानंतर वाक केला होता प्रसाद खांडेकर, माहितीये का? नावात टॅलेंट त्याने कौतुक केलेलं बाहेर जाऊन माझं, बोला मस्त केलास वाक म्हणून, वेगळा वाटला. बघत जाओ जरा, उगाच चिडायला नका लावू. केलं काय त्याने कौतुक? बघितलं, कापलं बिपलं असेल तर काय माहित नाही, आम्हाला तर काही दिसलं नाही ते. हा वैभव दादा आपलंच कौतुक का कापतो रे, की आपल्याला एडिट करायलाच घेतलंय शो मध्ये? तसं नाही रे, कौतुक तुमचं होणारच रे. कसं असतं ना, जे छोटे छोटे रोल करतात ना त्यांचं कौतुक केलंच पाहिजे, सहानुभूती मिळते ना. हो काकी, प्रत्येक रोल छोटा नसतो, पण तुमचा असतो. जाऊ दे त्यांना, तुमचा नसतो काय छोटा रोल? काय चुकीचं बोलले काय? त्यांना वाईट वाटते. तसं नाही, मी बाय स्पष्ट बोलते, मी काय कोणाच्या बापाला घाबरत. माहितीये बाई, नको बोलू. वाईट वाटतं मला, बाकी काय. आम्हाला पण वाईट वाटतंय, माहितीये का? बोलताय तुम्ही मगाचपासून ते. मी तुमच्या चांगल्यासाठी बोलतो. मला काय वाटतं मालू, मला काय वाटतं, ऍक्च्युली छोटा होता रोल आपला. गबस तू पण. मला काय वाटतं ना, हे दोघं ना त्यांना आवडत नसतील म्हणून वागतात. यांचे मागनं मधनं गेले होते, परत आले, काना मागून आले ते, म्हणून असं नाही. आम्ही सरांना आवडतो काकू, आम्ही सरांना आवडतो. ते म्हणतात आम्हाला तुमची स्टाईल युनिक आहे, तुमचा फ्लेवर वेगळा आहे, असं बोलतात ते. बोललं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. करतातच ते. ते ओपीडी ला बोलतात की तुम्ही सिच्युएशन शिकलं पाहिजे, तुम्ही मिरॅकल कराल बोलतात ऍक्च्युली ना. हा ते बोलतात ओपीडी ला, बोलले काय रे? तुम्ही मिरॅकल कराल म्हणून. आणि तुम्ही जे बघता ना शूट, ते 2 दिवसाचं असतं. त्याच्यानंतर आम्ही असतो नंतरचे 2 दिवस सरांसोबत. क्रिएटिव्ह टीम असते ना 7-8 लेखकांची, त्यात आम्ही दोघे असतो. आमचे इनपुट असतात, आम्ही सतत सरांबरोबर बोलत असतो. सर सांगतात की अरे तुम्ही चांगलं सुचवायला लागलात म्हणून. सर आम्हाला त्यांची कोर टीम बोलतात तुम्ही आता जवळच्या आहात. कोर टीम आहोत आम्ही सरांची. कोर टीम माहितीये मला, कोर टीम जवळ आहोत ना. त्यांची कॉमेडीच कमी आहे ग. हो ना, कमाल. आता मी चांगला आहे ते बोलते, त्यांचा तो जज नाही, तो कोण आहे बाई, त्याचं नाव काय तर काय ते, अगं तो नाही का, स्किट नाही आवडलं की चणे खातो तो. प्रसाद दांडेकर. बाय तो नाही बाई, बायको सोबत केवढ्या रीला करत असतो बाय. काय ग कोणती हिरोईन नाही करत काय त्याच्या बरोबर रीलला?
बायको आणि तोच काय तो मुरडतच नाही नाही पण बायको आहे ना उत्साही आहे. उत्साही एक मिनिट हा. प्रसाद ओकेत ना त्यांच्या चेहऱ्यावरच काही इंटरेस्ट नाही. एक मिनिट अवेलेबल आहे तसं दाखवायचं बायको. एक मिनिट हॅलो सर, ते सध्या आपण क्लिअर करूया. काही वाक्य आर्टिस्टची असतात आणि कंटेनर मधून असतात. उगाच रायटरच्या अंगावर नको हा. ते. हा सर. आणि रिॲक्शन आमच्या जोडीवर येते बऱ्याचदा. ते प्रसाद ओकचं काय बोलत होतीस ग? काय नाही बाई, ते ह्यांच्या स्किटच्या कमेंट मध्ये काय बोलतो, वा छान, याच्या पुढं कुठं काय बोलतो? नाही बोलत. ओ काकू, याच्यापेक्षा पण ते जास्त बोललेत. तुम्ही कधी बघितलं नसेल. कुठं बोलले? आम्हाला मला येऊन मिठी मारली त्यांनी. कुठं? कुठे म्हणजे इथे स्टेजवर चौका करतो. ते तुमच्याच फॉर्मॅटला ना, बाकीचं कुठं काय? ना ग अहो, कौतुकाने मिठी मारतात ना एवढे. नाही. आमच्या फॉर्मॅटला म्हणजे आमचा फॉर्मॅट काय फॉर्मॅट नाही. नाही. असतात ना लोक. असतात नाही. दिसत नाही ना आम्हाला. चिडू नको बाहेर. तुम्ही त्या जिथे हात नका लावू. ऐके कोंबडा काढ. हे पाणी हवाय, पाणी हवाय. घे पाणी पी जरा. तुम्ही घ्या. शांत. तुम्ही इज्जत काढून थकला असाल. काय माझे, आम्ही तुमच्या चांगल्याचं बोलतो बाय. मला काय करायचंय? लोकांना काय चांगल्याचं सांगायला पण नको. काय जमाना कोकणची आहे तुम्ही, साधी बोळी माणसं. सर ऐका ना सर, तो शालू मालूचा फॉर्मॅट बंद करूया. काय काय सुचत नाही त्याच्यात. हा बघतो, सुचवतो काहीतरी. नाही पण बाकी चांगलं काम करता तुम्ही. चांगलं कर. वाईट काहीच नाही. मला आवडतं हा. मला आता ती सई नाही. केवढं कौतुक करते या पाम्याच बोलतात ना तुला हास्य जत्रेत. चांगलं करते कौतुक. बोलते ना कधी कधी संकल्पनेला नाव काय या पम्याचं आहे, छान आहे वगैरे. ऐकते मी, सगळं माहिती आहे मला. कधी कधी वेगवेगळे काय करतोस तर ते पण नाव असते तुला. याच्याबद्दल बोलताना नाही ऐकलं. शपथ बघितलंच नाही. खरंय म्हणजे दिसलं ते बोलते हा. काय रे, वाकडं आहे काय तुमच्या दोघांचं? काय वाकडं आहे? वाकडं होईल एवढी पण ओळख नाही आमची. कळलं काय? एकमेकांना क्रॉस करताना 15-20 सेकंदाचा जो कालावधी असतो ना, त्यात सुद्धा ते माझ्याकडे बघत नाही. नाही बघ. एवढं कमी स्पीड बघतात ते. आणि माझं दुर्दैव हे आहे, जेव्हा जेव्हा मी चांगलं काम केले ना, तेव्हा समोर सोनाली कुलकर्णी बसलेले असतात. यांच्यापर्यंत माझं कौतुकच पोहोचत नाही. एवढं त्यामुळे त्यांना माहित नसेल मी चांगलं काम करते. सोपं आहे. पाणी पाच ग त्याला, पाणी पाच. बिचारा वायबर झाला. वायबर नाही हो, हायपर. ते काय आहे ते? आणि मला ह्यांच्यासारखी घाणेरडी सवय नाही. काय? पर्सनल मेसेज करा ओ वगैरे, ते मी नाही करत असलं का. मी येतो, माझं काम करतो आणि जातो. तिथे त्या सोफ्यावर जो बसतो ना 5 वाजता, जो चिकटतो तो रात्री 12 वाजता उठतो डायरेक्ट. मध्ये एकदा उठलो तो मागचा कॅमेरामॅन खाली बोलतो. एवढी वाईट वागणूक देतात तुला? ये, चालू बस माझ्या. तू डायरेक्ट बोलते. आणि तसं नाही रे, तुमच्याबद्दल काळजी वाटते. काय काय गोष्टी तुमच्या लक्षात नाही येत पण आमच्या लक्षात येतात ना, म्हणून बोलतो. आम्हाला काय, आम्ही इथून तुमच्या ना तुमच्या एवढ्या गोष्टी लक्षात येतात नाही, असं वाटतं की तुम्ही सेटवरच असता की काय. काय नाही, मारायची रे तिला हाक. आम्हाला तुम्ही एवढं सांगता ना तुमच्या हास्य जत्रेत ना, आम्हाला वाटतं आम्ही तुमच्या घरात आहे काय. बाकी काय तुम्ही घरातल्यासारखंच इज्जत करताय. नाही हो, चांगल्यासाठी बोलतोय. घे बुचला करायची तिला. हे घे बुच लाव धर. ती गाडी चालू होणार आहे काय माहिती. नाही ग, कॉमेडी कमीच ग. काय पण जेवढी कॉमेडी करणार तेवढीच तर दाखवणार ती स्क्रीनवर, आणि काय वेगळा दाखवणार. बाकीच्यांचं नाही बाई. केवढा मोठा नाव ठेवलाय तर काय, विक्रोलीचा शाहरुख खान, ते कल्याणची चुलबुली, आणि काय फिल्टर पाड्याचा बच्चन, पारस मनी, कोळीवाड्याची रेखा. आणि ती नाही आता आली, काना मागून आली तिकट झाली. कोण ग? विनोदाचे नवे फंडे काय तर म्हणे एवढं मोठं ग बाई, एवढं. मग या बिचारांचं काय, तुमचे फंडे काय जुने झाले, आवडत नाही काय करतील काय नाही बाई. तुम्ही जरा ना शांत बसा, शांत बसा. मीटिंग चालू आहे आमची, शांत बसा. आता राग येतोय, राग येतोय स्पष्ट. मी पण स्पष्ट बोलतो, कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला राग येतोय आणि मला रडू येतंय. नाही
तुमच्या चांगल्यासाठी सांगतो ना. हे बघ, वाईट वाटलं असेल ना तर माफ करा, पण आम्ही शांत. मालू गप ग. केवढी बोलली आहेस मागापासून, त्याला वाईट नाही वाटणार, मग काय होणार आहे? हॅलो सर हां सर, एक विषय सुचला होता. म्हणजे आता प्रवास करतोय ना, समजा म्हणजे पशादादा आणि समीर दादा आहे समजा, आणि त्यांना 2 म्हातारा भेटले आहेत आणि त्यांच्या कॉमेडीवरून त्यांना बोलतायत. तर आणि खूप बोलतायत, त्यांना ओळखत नाही, कॉमेडीवरून बोलतायत. हां सर. काय बोलले? सर बोलले पशा आणि समीरला कॉमेडीवरून का बोलतील, मग तिथे तुम्ही पाहिजे. एवढं कन्फर्म बोलले सर? धमाकेदार परफॉर्मन्स. हा प्रवास थांबू नये असं वाटत होतं. वा 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 मंडळी, मस्त. सगळ्यांच्या वतीनं रिक्वेस्ट आहे, आज प्लीज भरभरून कौतुक करा हा प्रसाद. वा छान. कसं वाटलं? वा 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 वा, अप्रतिम अप्रतिम. सगळ्यात आधी जोरदार टाळ्या तुमच्यातल्या माणसासाठी, तुमच्यातल्या स्पिरिटसाठी. जो माणूस स्वतःवरचे विनोद लिहिणं, सादर करणं वगैरे, पण जो सहन करू शकतो, तो माणूस नट म्हणून मोठा. स्वतःवरचा विनोद सहन करता आलाच पाहिजे. जर आपण दुसऱ्याची खेचतो तर समोरच्या जेव्हा आपली खेचतो तेव्हा ते सहन करता आलंच पाहिजे. हा एक बेसिक रूल आहे. आज तुम्ही कहर केलात, कहर. माझ्या दृष्टीने तुमच्या दोघांचा आजपर्यंतचा हा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. आणि तुमची साथ दोघींची म्हणजे अगग टेरिफिक, माइंड ब्लोईंग. आजचा परफॉर्मन्स तुमच्या दोघांचा मी कधीही विसरणार नाही आयुष्यात. वा 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 वा. लाजवाब, केवळ लाजवाब. फार मजा आली, फारच मजा आली. वा वा वा. रमेश कांदेव नाईक सई. वा. छप्पर तोड परफॉर्मन्स होता. रायटिंग अमेझिंग होतं. म्हणजे पंचपक्वान्नाचं जेवण होतं आणि पोट भरलं. खूप मजा आली गाईज. कीप इट अप. आणि खूप मोठी शाबासकी माझ्याकडून तुम्हाला. मंडळी, रस्त्यात जर गतिरोधक आला तर वाहनाचा वेग कमी करता येतो, पण गतिशील वेगेपुरकर आला तर काय बरं करावं लागेल हेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय चाललंय? अरे कुणाचा जा ना बाबा, जा ना तू. जा आता, मध्ये येऊ नको, अजिबात मध्ये येऊ नको.
अरे अरे ए मध्ये येऊ नको ना ए अरे कुठे जातो? एक मिनिट हो, तुमचा कुत्रा आहे का हा? अहो तो मध्ये येत होता. एवढूसा रस्ता आहे बोगद्याच्या पुढे, मी कसं जाणार मला सांगा बघू. हा नाही नाही, तुम्ही जा, मी नंतर जातो, तुम्ही जा. पहिला हक्क पादचाऱ्यांचा असतो रस्त्यावरून चालण्याचा. हा या या तुम्ही या 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 पटापट करा. दादा जरा लवकर चला, खूप खूप आरामात होतंय, सावकाश होतंय. चालतो जाईन. हो बरोबर आहे, बरोबर आहे. जन्म काय पॅन्डेमिक मधला आहे का तुमचा? एकदम सावकाश चाललंय सगळं म्हणून म्हटलं जरा पटापटा, जरा पटापट, इग्नोर. जरा पटापटा चाला. हा जरा लवकर चाला ना दादा. हे काय चालताय तुम्ही? हे काय झालं दादा? जरा जायचंय, हायवे आहे. हिशेब चुकला. असं काय बोलताय तुम्ही? असं काय बोलताय तुम्ही? मी असाच आहे. असंच आहे म्हणजे काय? हा कोण आहे? स्लो. हा स्लो आहे. हा स्लो आहे. अरे बापरे, कमाल आहे. अरे देवा, या दादा जरा ना. दुकानदाराने पैसे कमी दिले. अच्छा मग ठीक आहे, मग तुम्ही जा आणि त्याच्याकडे परत घ्या. या 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 पटकन जा. काय काय जातो. हा कुठला टर्न आहे तुमचा? मला काय कळलेलं नाहीये. तुम्ही इथे होतात ना? हे जवळ होतं ना असं? हे करून हा कुठला टर्न आहे तुमचा? अरे नाय, बरोबर दिले. हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. मी सामान घेतलं ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. चल 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 लवकर चल, मला ना जायचंय मीटिंग. मी खूप दादा? शॉप हो माहिती आहे मला, शॉपिंग केलेलं बरोबर. पण घेतले. शोभन, हा शोभन कुठल्या अवयवाला लावतो आपण? बंगालचा आहेस तू? अलो मला शोभन खाणार आंघोळ का फ्रेश आलो. असं आहेस तू? शोभन तू निघ ना पटापट जा. चल ते घे आणि घे निघ. हे यार तू जा ना बाबा. जातोय. अरे चल 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 पटापट हे कुत्र्याला घेऊन जा. तोंडाने आवाज का. असं नका करू, असं नका करू. तुम्ही थांबा, तोंड मारू नको. हो हो मला जायचं ना महत्वाचं. हॅलो 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 सर, हो मी निघालोय सर. हे आलोय मी इकडे बोगद्यापर्यंत आलोय. हो 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 ते मध्ये जरा ट्रॅफिक लागलं मला. हो सर निघतो निघतो मी सर निघतो. ए चल चल बाबा, ए बाबा ए चल चल चल. ए तू ए चल 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 बाबा चल 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 चल. जातोय ना. हा लवकर रे लवकर. चल चल चल. ओए होए लल्ले जल्दी चलो. ए आय अरे अच्छा. अरे काही गरज होती का? अरे का हे करतोयस तू? गरज होती का तुला हे सगळं करायचं? सांडलं. हो दिसतंय ते मला. आता थांब, आता काही करू नकोस, थांब. अरे बसू नको रे, थांब. एक बटाटा तिकडे आहे. होय होय मी आणतो. आणला ना आता. तुझ्या आजीचा आंबाड आणला का? आणला ना मी. बटाटाच आणला ना मी. एक बटाटा तिकडे आहे. कुठे आहे तिकडे? तिकडे हा, दिसला मला. हा, जातो आण. बाबा आणला तो बघ तिकडे. अरे आणला होता ना मी, आता आणला ना मी. आणला तर तो बघ तिकडे म्हणून काय टाकतोस तिकडे?
एवढं करशील तू, एवढा लांब टाकशील, एक तर दलदलीत उतरायला लागला काय ये. चल चल बस कर रे. चला चला आता लवकर चल, निघ चल, उठ उठ. काय हो काय हा बटाटा दे. ए, ए! बटाटा आहे ए यार, तू घे यार, तू जा ना यार, तू असं नको करू. चल 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 लवकर जातो. लवकर चल चल बाबा, चल ना बाबा लवकर चल ना. मेसेज आलाय. थांब, तू नको बघू, मी बघतो. काही नाही, भाज्यांचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढली आहे. चल चल झालं झालं, जनरल आहेत रे ते. चला चला. हाय हाय. अरे कुणाला हाय हाय करतो रे? महंगाई हाय हाय. काय करतोयस तू? मी रास्ता रोको करणार. अरे म्हणून तू खाली बसलायस. अरे रास्ता रोको नको करू, उठ बाबा, चल ना, गाड्यांची रांग लागेल मागे. मी धरणार आणि मग मी ओला होणार. कसं काय? मी धरणार ना, मग मी पाण्याने ओला होणार. अरे आत्ता केला रे. वा वा वा, नेहमीप्रमाणे भन्नाट परफॉर्मन्स. सई. खूप दिवसांनी स्लोमॅन भेटला आणि त्याला भेटून खूप बरं वाटलं. दत्तू, तू ज्या प्रकारे स्लो म्हणालास ते खूप आवडलं मला. फार छान होता तुझा परफॉर्मन्स, मजा आली. वा वा. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका, पुढील भाग बघतच राहा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.